नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत उडपी स्टाईल मस्त चटपटीत असं टोमॅटो रस्सम. बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतोय, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अशा वेळी आपल्याला काहीतरी गरम गरम प्यावं वाटतं. आज आपण केलेलं टोमॅटो रस्सम तुम्ही सूप म्हणून पेल्याभर पिऊ शकता, भातावर वाढून खाऊ शकता. आजारपणामुळे जर जिभेची चव गेली असेल अशा वेळी देखील तुम्ही हे टोमॅटो रस्सम पिऊ शकता. सध्याच्या थंडगार वातावरणामुळे तुम्हाला हलकासा सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल अशा वेळी देखील तुम्ही हे टोमॅटो रस्सम करून पिऊ शकता. तुम्हाला नक्कीच आराम पडेल. चला तर मग बहुगुणी असं टोमॅटो रस्सम कसं करायचं ते पाहूया. सुरुवातीला आधी आपण रसम मसाला तयार करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. 1 टेबलस्पून चणा डाळ आणि 1 टेबलस्पून तूर डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी मी कॉटनच्या स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि डाळ आपण छान एकसारख्या रंगावर भाजून घेऊया. डाळी 80% भाजत आल्या की बाकीचे साहित्य घालायचे आहेत. 1 टेबलस्पून काळी मिरी, 3 टेबलस्पून अख्खे धणे आणि 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. अर्धा टीस्पून मेथी दाणे. आता आपण गॅसची फ्लेम लो मिडियम करून ही सगळी साहित्य छान भाजून घेऊया. धणे जिऱ्याचा मस्त सुगंध सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया. एकसारखं सतत ढवळत राहायचं, करपू द्यायचं नाही आहेत, नाहीतर मग रस्समची चव बिघडेल. रस्सममध्ये काळी मिरीचं प्रमाण थोडं जास्ती असतं, म्हणून मी 1 टेबलस्पून काळी मिरी घेतलेली आहे. सगळे साहित्य भाजून झालेत आणि बघा डाळी पण एकसारख्या रंगावर भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेऊया. पॅन गरम आहे, गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये 7 ते 8 बेडगी मिरची घ्यायची आहेत. मिरच्यांचे मी 2 भाग करून घेतलेत आणि मिरच्यांची देठं काढून टाकलेले आहेत. जवळपास 15 ते 20 मी ताजी कढीपत्त्याची पानं घेतलेत. आता आपण लो फ्लेमवर दोन्ही साहित्य छान भाजून घेऊया. कढीपत्ता मिरची चांगली सळसळीत व्हायला हवी. मिरची कढीपत्ता छान भाजून झाला आहे, मस्त सळसळीत झालेला आहे. आधी जे आपण साहित्य भाजून घेतली होती त्यातच हे काढून घेऊया. पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण हे मिक्सरला लावून घेऊया. भाजून घेतलेली सगळी साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. ती पूर्ण गार झाले. आता आपण यामध्ये पाव टीस्पून हिंग घालायचा आणि पाव टीस्पून हळद घालायची. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि अगदी छान बारीक रसम पावडर तयार करून घ्यायची आहे. बघा आता आपला रसम मसाला तयार आहे. मस्त छान असा बारीक वाटून घेतलेला आहे. इतका भारी घमघमाट सुटलाय म्हणून सांगू, यावरूनच समजतंय की आपलं रसम किती चवीला छान होणार आहे. रसम तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलंय. यामध्ये 1 टीस्पून राई घालायची. राई छान फुलू द्या. यानंतर आपण यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया आणि मग बारीक चिरलेला लसूण घालायचा. इथे मी 7 ते 8 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लसूण ठेचून घातलं तरीही चालेल. यानंतर 2 बेडगी मिरच्या घालायच्या, सुक्या 2 भाग करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण लसूण हलका सोनेरी रंगावर परतून घेऊया. लसूण परतून झाल्यावर आपण यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घालायची आहे. इथं मी मिरची कमी तिखट घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तिखट मिरची घातली तरीही चालेल. आपण वरून दुसरं तिखट घालणार नाही आहोत. पाव टीस्पून हिंग घालायचा. हिंग पण आपण लगेच परतून घेऊया. आता आपली फोडणी व्यवस्थित परतून झालेली आहे. यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि लगेचच आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊसूत होतो आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जातो. इथं मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरीचा छान स्वाद उतरतो रसममध्ये. 4 ते 5 मिनिटं मी टोमॅटो छान परतून घेतला आणि बघा आपल्याला हवा तसा अगदी मस्त मऊसूत टोमॅटो झालेला आहे. आता आपण यामध्ये बाकी साहित्य घालूया. पाव टीस्पून हळद घालूया आणि आपण तयार करून घेतलेला 2 टेबलस्पून रसम मसाला यामध्ये घालायचा आहे. अजून आपण यामध्ये कोणतेही मसाले घालणार नाही आहोत, म्हणून 2 टेबलस्पून रसम मसाला घालायचा. अर्थात जसं तुम्ही रस्सम कमी जास्ती कराल त्यानुसार मसाल्याचं प्रमाण ठेवायचं आहे. आधी 2 टेबलस्पून घालायचा, नंतर तुम्ही गरजेनुसार वरून मसाला घातला तरीही चालेल. मसाला परतून झाला की यानंतर आपण वाटीभर तुरीची डाळ घालायची आहे. 2 ते 3 टेबलस्पून डाळ मी शिजवून घेतलेली आहे. अगदी मऊसूत शिजवली आहे. डाळीचं प्रमाण खूप जास्त ठेवायचं नाही आहे, कारण रस्सम पातळच असतं. आणि यानंतर चिंचेचा कोळ. लिंबाच्या आकारा इतकी चिंच मी गरम पाण्यात अर्धा तास आधी भिजत घातली होती. ती नंतर कुस्करून घेतली आणि गाळून तिचा असा कोळ तयार करून घेतलेला आहे. एक वेळ सगळी साहित्य परतून घेऊया. सगळी साहित्य मिक्स करून झालेत. आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया. बाजूच्या बर्नरवर मी पाणी उकळत ठेवलं होतं, ते गरम पाणीच घालायचं आहे. रस्सम पातळ असतं त्यामुळे बरंचसं पाणी यामध्ये घालावं लागेल. सगळी साहित्य मिक्स करून घ्यायची आणि मग गरजेनुसार अजून पाणी घालायचं.
आपण यामध्ये चिंचेचा कोळ घातला आहे. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एका लिंबाच्या आकारा इतका गुळाचा खडा घातलेला आहे. पुन्हा एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया आणि रसमला छान उकळी येऊ द्या. बघा, रसमला मस्त उकळी आलेली आहे. मीडियम फ्लेमवर आपण रसम 7 ते 8 मिनिटे छान शिजवून घेऊया. म्हणजे रसम मसाल्याचा फ्लेवर, गूळ, चिंचेचा फ्लेवर रसममध्ये अगदी छान उतरला जाईल. रसमला मस्त उकळी आली आणि रंग पण बघा किती सुरेख आला आहे आणि घमघमाट तर इतका सुटला की लगेचच प्यावं वाटतंय. बघा, अगदी छान पातळसर असं आपलं रसम तयार झालेलं आहे. इथे जर तुम्हाला वाटलं रस्सम थोडंसं दाटसर झालं आहे तर थोडं गरम पाणी घालून रस्सम पातळ करून घेऊ शकता. इथे तुम्ही रस्समची चव घेऊन पण बघू शकता, मीठ बरोबर आहे का, गुळाचं प्रमाण बरोबर आहे का. रस्सम पावडर हवी असेल तरी देखील तुम्ही वरून घातली तरीही चालेल. आता गरम गरम रस्सम सर्विंगसाठी तयार आहे. गरम गरम टोमॅटो रस्सम सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. बघा, रंग पण सुरेख आलेला आहे आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं असं आपलं हे टोमॅटो रस्सम तयार आहे. सुगंधानेच खावं वाटेल इतकं हे चवीला अप्रतिम होतं. एकाऐवजी 2 पेले टोमॅटो रस्सम प्याल इतकं हे चवीला भारी होतं, हे मी अगदी खात्रीने सांगू शकते. अशाच पद्धतीने टोमॅटो रस्सम तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.